आज नाही का मी तुम्हाला माझे मिस्टर कसे भाकरी करतात ते सांगणार आहे आणि दाखवणार आहे. तर मी आजारी पडले ना तर ते कधी कधी भाकरी करतात, पण त्या इतक्या भाकरी छान करतात ना की मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. आपण हॉटेलमधून किती वेळा आणून खाणार आहे? समजा मी 3 दिवस आजारी पडले तर 3 दिवस शक्य आहे का? एखाद्या दिवशी ठीक आहे खाणं. आणि बाहेरचं जेवण मला स्वतःला पण आवडत नाही. घरात पिठलं जरी बनवलं तरी ते छान लागतं. आणि ठीक आहे आपण कधीतरी चेंज म्हणून खाऊ शकतो, पण 2-3 दिवस सलग पण नाही खाऊ शकत. आणि मला स्वतःला ती हॉटेलची चव कुठल्याच भाजीची आवडत नाही, कशाचीच चव आवडत नाही, म्हणून मी बाहेरचं काही खातच नाही. आणि माझ्या मिस्टरांना चांगल्या भाकरी येतात करायला, तर ते मळण्याची पद्धत, भाकरी थापण्याची पद्धत ही त्यांची खूप चांगली आहे. मलासुद्धा तेवढ्या चांगल्या भाकरी करता येत नाहीत. त्यांनी शिक्षण घेताना बरेच वर्ष हाताने बनवून खाल्लेलं आहे. आणि पूर्वी भाकरीच केल्या जायच्या. आमच्या काळामध्ये चपाती ही फक्त सणाला केली जायची. त्यामुळे भाकरीच आम्हाला पण आवडते. अजून पण आम्ही भाकरीच खातो. मुलांना चपात्या कराव्या लागतात, पण भाकरी, वरण भात चपात्या ह्या मुलांसाठीच केलं जातात. आमच्या काळात वरण भात आणि चपाती हा प्रकार नव्हता जास्त, भाकरीच असायची फक्त. आणि सणासुदीला गोडधोड जेवण, चपाती, काही जे पुऱ्या वगैरे असतील, श्रीखंड ते. तर ही भाकरी करण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. आणि इतक्या छान भाकरी करतात, मोठ्या मोठ्या करतात, मळतात पण खूप चांगलं. आणि पांढऱ्या शुभ्र भाकरी करतात. आणि त्यांची ही पद्धत मला माहीत नाही कुणाकुणाला येते, म्हणजे बऱ्याच माणसांना येते का नाही मला माहीत नाही. जेंट्स लोकांना भाकरी येत पण असतील, पण चला ही एक वेगळी पद्धत म्हणून मी तुम्हाला सांगते की मला एवढ्या गोल भाकरी पण येत नाही आणि त्यांच्या इतक्या मोठ्या भाकरी पण येत नाही. माझ्या भाकरी खूप छोट्या छोट्या असतात. तर ते मला नेहमी म्हणतात, तू चांगलं मळत नाही, जोर लावून मळत नाही. पण आता मला जसं येतं तसंच मी करते. पण ते खूप छान भाकरी करतात आणि मला त्यांच्या भाकरी खूप आवडतात. तसेच त्यांना 1-2 भाज्यासुद्धा करायला येतात. मी जर कुठं गावाला वगैरे गेले तर ते उपाशी राहू शकत नाही. ते भाकरी सकाळी 2 भाकरी करून ठेवतील, 2 मसुरीची डाळ वगैरे करता येते. पण त्यांचं दूध वगैरे असं ते जेवण बनवू शकतात. पण आता कसं होतं, आपण आजारी पडल्यानंतरच कोणी बनवतं हेच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तुम्ही जर आजारी पडला तर तुमच्या घरातले सुद्धा अशाच भाकरी बनवतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता किचनवरती थोडासा पसारा होतो, पण त्याला काही विलाज नाही आहे.